जे छोटे बिझनेस असतात तर बिझनेस ओनर जे असतात तर त्यांना हेच वाटतं की आपले बिझनेस जे आहेत ते ऑडिट केल्यानंतरने जे चार्टर्ड अकाउंटंट असतात तर ते हेल्प करत असतात. कारण की मी एवढे म्हणजे बिझनेस पाहिले ना, ज्यात मला हे खूप कळून आलं की मॅनेजमेंट कसं बिझनेस ओनर आहे ना, त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांना वेळ पण नसतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं त्यांना एवढं उत्सुक नसतं. त्यासाठी एक माणूस असं पाहिजे जो या सगळ्या गोष्टीत लक्ष घालणार आणि हा सीएनचा जो रोल असतो तो स्टॅच्युटरी कंप्लायन्सचा असतो आणि सीएफओचा रोल असतो तर तो असतो की इंटरनल फायनान्शियल मॅनेजमेंट आणि कंट्रोल. इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे हा जो बॅलन्स शीट आहे तो आपण आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी क्लोज नाही करत, आपण इन्कम टॅक्ससाठी याने काही की गव्हर्नमेंटसाठी आपण क्लोज करतो हा अर्थ होतो. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू सो मच. सर, तुमचा 20 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे फायनान्स मध्ये, तर काय सांगाल आमच्या आणि आमच्या प्रेक्षकांना व्हर्च्युअल सीएफओ बद्दल आणि तुमच्याबद्दल? ओके, तर माझं नाव संतोष कावरे. आम्ही व्हर्च्युअल सीएफओ प्रोसेसेस इम्प्लिमेंट करण्यासाठी बिझनेस ओनर, स्टार्टअप आणि एंटरप्रेन्योर जे असतात तर त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये हेल्प करत असतो, जेणेकरून बिझनेसचा प्रॉफिटेबिलिटी आणि कॅश फ्लो आहे तो इम्प्रूव्ह होणार आणि फायनान्शियल डिसिजन घेण्यासाठी प्रत्येक बिझनेस ओनरला फायनान्सचे जे रिअल नंबर असतात तर त्याच्या बेसिसवरती घ्यायला लागतात. तर ते जर घेतले तर त्याच्यातून बिझनेसची जास्तीत जास्त क्लॅरिटी येते आणि बिझनेस ग्रोथ होण्यासाठी आणि बिझनेस मल्टिप्लाय करण्यासाठी ह्याचा उपयोग होत असतो. तर आम्ही बिझनेस ओनरला त्यांच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल प्रोसेस इम्प्लिमेंट करून त्यांचा कॅश फ्लो कसा वाढणार आहे ह्यासाठी आपण हेल्प करत असतो. तर सर, सर्वप्रथम माझा प्रश्न असा आहे की प्रत्येक बिझनेस मध्ये फायनान्स मॅनेजमेंटसाठी म्हणजे सीए हा असतो, चार्टर्ड अकाउंटंट, तर मग सीएफओ ची काय गरज आहे? एकदम महत्वाचा प्रश्न विचारला. जे छोटे बिझनेस असतात तर बिझनेस ओनर जे असतात तर त्यांना हेच वाटतं की आपले बिझनेस जे आहेत ते ऑडिट केल्यानंतरने जे चार्टर्ड अकाउंटंट असतात तर ते हेल्प करत असतात. पण बऱ्याच वेळा काय असतं की चार्टर्ड अकाउंटंटचा जो स्कोप असतो तो असतो की आपल्या बिझनेस मधले जे काही स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस आहे, जसे TDS म्हणा, जसे GST रिटर्न्स किंवा GST पेमेंट्स किंवा इन्कम टॅक्स आणि ऑडिट ह्याच्या रिलेटेड असतो स्कोप. पण ज्या इंटरनल ज्या गोष्टी असतात किंवा बिझनेसमध्ये जे काही चॅलेंजेस येतात डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये, ऑपरेशन्समध्ये काय होतात की कॅश फ्लोचे प्रॉब्लेम्स येतात, तर काही वेळा कॅश फ्लो ब्लॉकेजेस होतात. मग त्याच्यासाठी आपण कसं ओव्हरकम करायचं, तर त्या बिझनेसच्या ऑपरेशन्समध्ये डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये जे चार्टर्ड अकाउंटंट असते तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट कमी असते. तर इन्व्हॉल्वमेंट कमी असल्यावरती काय होतं की मग त्याच्यातून त्यांना इन्साईट जे असतात तर ते कळून येत नाही आणि इन्साईट जर कळाले नाही तर त्यांना बिझनेसच्या ग्रोथसाठी जास्त हेल्प करता येत नाही. मग त्याच्यासाठी काय आहे की ह्या गोष्टी कोण करू शकतं की जो पर्सन फायनान्शियल अँगलने एक्सपर्ट आहे आणि त्यांना माहिती आहे की डे टू डे ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये काही चॅलेंजेस येतात आणि त्यांच्या चॅलेंजेसवर ओव्हरकम करण्यासाठी काही काही सोल्युशन्स आहेत. तर त्या सोल्युशन जर आपल्याला ओव्हरकम करायचे असेल किंवा ते सॉल्व्ह करायचे असतील तर त्यासाठी बिझनेसमध्ये फुल टाइम सीएफओ किंवा व्हर्च्युअल सीएफओ जो आहे ना तर त्याची आवश्यकता आहे की जेणेकरून डे टू डे ऑपरेशन्समध्ये त्यांच्या बिझनेसमध्ये कंट्रोल घेऊन येता येईल आणि बिझनेस जो आहे तो आपल्याला ग्रोथ आहे, बिझनेसमध्ये आपल्याला चांगली ग्रोथ करता येईल. म्हणजे सीएफओ पूर्ण ओव्हरऑल फायनान्स पूर्णपणे एक्सपर्टीज आहे, जे की पूर्ण तुमचं फायनान्स पूर्णपणे जे आहे सगळं सांभाळू शकतात. करेक्ट. सीए फक्त छोटा रोल आहे. हा, सीएनचा जो रोल असतो तो स्टॅच्युटरी कंप्लायन्सचा असतो आणि सीएफओचा रोल असतो तर तो असतो की इंटरनल फायनान्शियल मॅनेजमेंट आणि कंट्रोल. तर त्यासाठी व्हर्च्युअल सीएफओ किंवा फुल टाइम सीएफओ ची आवश्यकता आहे जेणेकरून जे बिझनेस ओनरला इनसाइड लागतात ते देतात. की बऱ्याच वेळा होतं की आता की बिझनेसचा रिव्ह्यू करायचा असेल तर रिव्ह्यू म्हणजे काय की आपल्याला फायनान्शियल काही रिपोर्ट्स आहेत तर ते पाहिजे असेल तर त्यासाठी काय की चार्टर्ड अकाउंटंट डे टू डे ऑपरेशन मध्ये इन्व्हॉल्व नसतात. मग
ते कसं करणार? मग त्यासाठी की व्हर्च्युअल सीएफओ काय की आपल्या अकाउंट्स टीम किंवा फायनान्स टीमला काही गाईड करतात की अशा प्रकारच्या तुम्ही अकाउंटिंग कम्प्लीट झाल्यानंतर आम्हाला रिपोर्टची रिक्वायरमेंट आहे. मग रिपोर्ट जे असतात आम्ही काय करतो की बिझनेसमध्ये त्यांचं काही बिझनेस ऑपरेशन्स आहे किंवा नेचर ऑफ बिझनेस त्याच्या अकॉर्डिंग कस्टमाइज रिपोर्ट्स आहे किंवा कस्टमाइज डॅशबोर्ड्स आहे ते बनवतो. आणि ते बनवल्यानंतर काय होतं की इन्साइट भेटतात की ठीक आहे की ह्या महिन्यामध्ये आपल्याला किती एक्सपेन्सेस झालेले ते कळून येतं. एक्सपेन्सेस झाले तर ते एक्झॅक्ट एक्सपेन्सेस माहीत असणं जास्त गरजेचं आहे. आणि ते तुमच्या जर टर्नओव्हर आहे तर त्याच्याबरोबर अलाईन आहेत का नाही. अलाईन आहेत का नाही म्हणजे कसं आहे की जेवढं आवश्यक एक्सपेन्सेस तेवढे झालेले आहेत का नाही किंवा जास्त अनावश्यक झालेले आहेत. बऱ्याच वेळा की एक्सपेन्सेस जर रिव्ह्यू करायचे असेल तर त्याच्यामध्ये काही एक्सपेन्सेस असतात की फिक्स एक्सपेन्सेस असतात, काही व्हेरिएबल एक्सपेन्सेस असतात. फिक्स एक्सपेन्सेस बिझनेस ओनर जे आहे त्यांना प्रत्येक महिन्याला करायला लागतात, त्याच्यात अवॉइड करता येत नाही. आणि व्हेरिएबल जे एक्सपेन्सेस असतात की ॲज पर द तुमची बिझनेस ऑपरेशन किंवा तुमचा टर्नओव्हर असतात तर त्याच्या अकॉर्डिंग वाढतात. तर जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे त्याच्यामध्ये तुमचे कट ऑफ कसं करायचं आणि कुठले फिक्स एक्सपेन्सेस आहे अननेसेसरी जर असेल तर त्याला आपल्याला कसं कंट्रोल करता येईल ह्याचं जे अनालिसिस असतं ना ते खरं बिझनेस ओनर करत असतो. आणि ह्या फक्त तुमच्या एक्सपेन्सेसचं अनालिसिस करून तुम्हाला इन्साइट दिले आणि त्याच्यावरती कंट्रोल करून कुठले एक्सपेन्सेस जे आहेत ते तुम्हाला कमी करणं आवश्यक आहे. की एक्सपेन्सेस कमी झाले तरी पण आपलं जो टॉप लाईन म्हणजे आपलं टर्नओव्हर आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट नाही यायला पाहिजे. अशा प्रकारचं सोल्युशन जे आहेत किंवा त्याच्यावरती काय उपाययोजना आहे की जेणेकरून आपला एक्सपेन्सेस कमी होणार आणि बिझनेस वाढणार. ह्या दोन गोष्टी केल्या तर डायरेक्ट जो तुमच्या प्रॉफिटेबिलिटी वरती त्याचा बेनिफिट होतो. अशा ज्या इन्साइट आहेत ते बाहेर एखादा व्यक्ती जो आहे तो सांगू नाही शकत. जो बिझनेस मध्ये इन्व्हॉल्व आहे तोच व्यक्ती सांगू शकतो. म्हणजे सीएफओ पेक्षा जास्त कोण एक्सपर्ट नाही की ह्या गोष्टी आहेत ते सांगू शकतो. बरोबर, म्हणजे एकदम ट्रॅकिंग एकदम प्रॉपर सगळ्या गोष्टी मोजमाप सगळ्या गोष्टी पुढे आपल्याला करता येईल. तर सर बिझनेस मध्ये कॅश फ्लो इम्पॉर्टंट काय आहे? सगळ्यात महत्वाचं आहे की कॅश फ्लो इम्पॉर्टंट काय आहे. कारण की आता बिझनेस ओनर काय करतात की त्यांचं जे एम असतं आता सध्या बघितलं तर टॉप लाईन म्हणजे बिझनेसचा टर्नओव्हर कसं वाढणार, सेल्स कसा वाढणार आहे त्याच्यावरती जास्त फोकस देतात. ऑब्व्हियसली की त्याच्यावरती फोकस असायलाच पाहिजे. पण एकदा आपल्याकडे पैसे आल्यानंतर म्हणजे सेल झाल्यानंतर तुमचा सेल्स टू कॅश कलेक्शन सिस्टीम जी आहे ना ती स्ट्रॉंग असणं जास्त गरजेचं आहे. सेल झाला म्हणजे असं नाही की तुमच्या बँकेमध्ये लगेच पैसे येणार आणि तुम्ही लगेच त्याचा कॅश प्रॉफिटमध्ये कन्व्हर्जन होणार असं नाही. त्याच्यानंतर काय की बिझनेसचे एक्सपेन्सेस असतात ते मिटिगेट केल्यानंतर तुमचे अदर ओव्हरहेड्स आहेत म्हणजे त्या ओव्हरहेड्स मध्ये तुमचे ऑफिस एक्सपेन्सेस, फायनान्शियल कॉस्ट आहे, मार्केटिंग बजेट असू द्या, ट्रॅव्हलिंग असू द्या, बिझनेस प्रमोशन अशा प्रकारचे भरपूर एक्सपेन्सेस ते तुम्हाला करायला लागतात. आणि हे करण्यासाठी कसं की डे टू डे कॅश फ्लो तुमचा अवेलेबल असायला पाहिजे. आणि तो एकदा जर निगेटिव्ह झाला तर काय की तुम्हाला पुढं काहीच नाही करता येत. त्यासाठी प्रत्येक बिझनेसमध्ये कॅश फ्लो हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर कॅश फ्लो जर तुमचा व्यवस्थित आहे किंवा कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही फायनान्शियल डिसिजन आहे तो घेऊ शकता. बऱ्याच वेळा असं पण आमच्या ऑब्झर्वेशन आलेलं आहे की लोक काय करतात की बिझनेसचा टर्नओव्हर वाढवण्यासाठी काय करतात की लोकांना आपले जे कस्टमर आहे तर त्यांना क्रेडिटवरती जास्तीत जास्त सेल्स करतात. आणि क्रेडिटवरती सेल केल्यावरती काय होतं तुमची इन्व्हेंटरी आहे ती कमी होते आणि इन्व्हेंटरी कमी होते आणि तुमचे जे डेटर्स म्हणजे रिसिवेबल वाढतात. म्हणजे काय होतं की तुमचा जो अवेलेबल जे काही रिसोर्सेस आहेत ते बाहेर गेलेले आहेत आणि ते कॅश जे आहे ती ब्लॉक झालेली. जर तुम्ही जास्ती जर क्रेडिटवरती जर सेल करत असाल तर ऑब्व्हियसली जे क्रेडिट आहे तुमच्या कंट्रोलमध्ये असणं जास्त गरजेचं आहे. जर कंट्रोलमध्ये असेल तर तुम्ही व्यवस्थित बिझनेस करता आणि ते जर कंट्रोलमध्ये जर नसेल आउट ऑफ कंट्रोल गेलं तर काय होणार तुमचा डायरेक्टली इम्पॅक्ट जो आहे तुमच्या कॅश फ्लोवरती होणार. जर कॅश फ्लोवरती जर इम्पॅक्ट नसन होऊन द्यायचं तर काय आहे की तुमचे जे कस्टमर आहे तर त्यांची क्रेडिट अनालिसिस करणं आवश्यक आहे. म्हणजे कस्टमर जो आहे तो टाइमली पेमेंट करतो का नाही करत, ह्याच्या अगोदरचे कुठले जे ह्याच्या अगोदरचे दुसऱ्या कुठल्या सप्लायर जे आहे त्यांचे तर त्यांना कुणाला जर ते करतात की त्यांची क्रेडिट अनालिसिस करणं गरजेचं आहे. आणि ते जर व्यवस्थित असेल आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही त्यांची क्रेडिट व्हॅल्यू आहे ते डिसाईड करा. आणि त्याच्यापेक्षा बियॉन्ड जर राहायचं असेल
तर तुम्हाला तिथं काहीतरी पॅरामीटर्स लावणं जास्त गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की जे मोठे मोठे जे कस्टमर, मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या असतात, तर त्या काय करतात की सेल जर द्यायचं असेल तर क्रेडिट लिमिट सेट करतात की 10 लाखाचं क्रेडिट लिमिट आहे. 10 लाखापेक्षा जर जास्त होत असेल तर ते काय करतात, सप्लाय बंद करतात आणि म्हणतात की अगोदरचे तुमचे 10 लाखाची क्रेडिट लिमिट आहे, तर ते अगोदरचे जे काही एक्सपेन्सेस, अगोदरचे जे काही पेमेंट्स आहेत ते तुम्ही अगोदर क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मग पुढचं तुम्हाला सप्लाय होणार. हे जे क्रेडिट लिमिट आहे ते तुम्हाला डिसाईड करायला लागणार आणि ते जर डिसाईड केलं तर तुमचा कॅश फ्लो तुमचा जो आहे तो कंट्रोलमध्ये येऊ शकतो. तर सर तुम्हाला काय वाटतं की मुख्य कोणते कारण आहे असे जे कॅश फ्लो ब्लॉक करतात आणि बिझनेस ओनरने नेमकी कोणती काळजी? तर कॅश फ्लो ब्लॉक जे होतात ना, तर ते 3 रिझन असतात. एक तरीके सगळ्यात अगोदर तुमची जी बिझनेसची जी इन्व्हेंटरी जी आहे, तर ते किती इन्व्हेंटरीमध्ये 3 टाईपचे इन्व्हेंटरी असतात. एक तर की बिझनेसचं रॉ मटेरियल, तुम्ही रॉ मटेरियल परचेस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पैसे ते ब्लॉक होतात. त्याच्यानंतर नाही की तुमचे वर्क इन प्रोग्रेस म्हणजे WIP असेल, म्हणजे तुमचं फिनिश प्रोडक्शन्समध्ये जे काही मटेरियल असतं तर त्याच्यामध्ये पण पैसे अडकतात. त्याच्यानंतर फिनिश गुड्समध्ये. तर सगळ्यात अगोदर की तुमचं जे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टीम जे आहे आणि प्रोडक्शन सिस्टीम आहे जेवढी फास्ट असणार आहे, तर तेवढं तुमचे जे ब्लॉकेजेस आहे इन्व्हेंटरीमध्ये, ब्लॉकेजेस फंड्स आहे ते कमी होणार. ही एक गोष्ट आली की इन्व्हेंटरी. दुसरी की तुमचे डेटर्सला तुम्ही तुमच्या कस्टमरला क्रेडिट पिरियड आहे ते अलाउ करता आणि क्रेडिटवरती सेल करतो. ऑब्व्हियसली जेवढे जास्त क्रेडिट देणार तेवढे जास्त तुमचे पैसे ते मार्केटमध्ये ब्लॉक होणार. हे एक झालं. आणि तिसरे आणि सर्वात महत्वाचे की कस्टमरचे जे पैसे किंवा फंड्स ब्लॉकेजेस होतात, एक की तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती झालेली आहे तुमच्या बिझनेसमध्ये. म्हणजे बऱ्याच वेळा होतं की बिझनेस ओनर काय करतात की एखादी फॅक्टरी सेटअप केली, तर सुरुवातीला ज्यावेळेस नवीन बिझनेस असेल आणि त्याच्यातला मोस्ट ऑफ जी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झाली तर तुमच्या त्या ठिकाणी काय होतं, कॅश फ्लो तिथं ब्लॉक होतं. तर ह्या 3 गोष्टीवरती की तुमची इन्व्हेंटरी जी आहे ती किती मिनिमम असणार, कमीत कमी किती असणार आहे त्याच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. तुमचे कस्टमर जे आहे ते कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. क्रेडिट लिमिट आहे प्रत्येक कस्टमरची तुमची सेट असणं आवश्यक आहे. आणि तिसरं म्हणजे तुमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे मोठ्या मोठ्या मशिनरी, फॅक्टरी सेटअप ज्या आहेत किंवा जे इन्व्हेस्टमेंट्स आहे ते कमी असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात काय की तुमचा जर बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला की कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त बिझनेस कसा करता येईल त्याच्यावरती फोकस जर असेल तर तुमचे जे कॅश फ्लो ब्लॉकेजेस आहेत ते होणार नाही आणि रेग्युलर तुमच्या बिझनेसमध्ये तो कॅश फ्लो आहे तो नेहमीच कंट्रोलमध्ये असणार आहे. आता यावरून एक गोष्ट, मी आता एका बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होते, त्यांचं ब्लॉक झालं होतं. म्हणजे ते काय करत होते की जसं की तुम्ही दुसरा रिझन सांगितलं की क्रेडिट पिरियड लिमिटेड ठेवायला पाहिजे. त्यांचा क्रेडिट पिरियड एक तर लिमिटेड नव्हता, दुसरं ते रिलेशन्स आणत होते, परत ते म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांचं पूर्णपणे ब्लॉक झालं होतं. म्हणजे त्यांचा डे टू डे सेल्स होतोय, खूप जास्त सेल्स होतोय, पण जे फायनान्सचं काहीच त्यांच्यात हे नव्हतं, कॅश फ्लो नाही, कुठे चाललंय, काय चाललंय, काहीच मॅनेजमेंट नाही, काहीच ट्रॅकिंग नाही. तर ही बरोबर गोष्ट आहे, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिझनेसमध्ये आणि ती असायला पाहिजे. त्याच्यात मी एक सांगेल की हे कशामुळे होतं की ह्या गोष्टी ना, त्या छोटे बिझनेस जे असतात ते त्यांना हे चॅलेंजेस रोजचे जे आहेत ते कॉमन आहेत. आणि बरेचले जे आम्ही पण इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस डिस्कशन करतो किंवा ज्यावेळेस आम्ही ऑब्झर्व करतो तर त्यावेळेस हे लक्षात येतं की ह्या ज्या बिझनेसमध्ये त्यांचा रेग्युलर जे फायनान्शियल रिव्ह्यू सिस्टीम नसते आणि जो डेटा आहे ना तो करेक्ट डेटा रिव्ह्यू नाही होत. बऱ्याच वेळा काय होतं की आता एखादा 10 करोड बिझनेस करणारा जर एखादा बिझनेस होणार आहे, एखादा बिझनेस असेल तर त्यात काय होतं की ते फक्त टर्नओव्हर बघतात की ह्या महिन्यामध्ये आम्हाला किती टर्नओव्हर झालेला आहे त्याच्याकडे चेक केलं जातं. पण टर्नओव्हर झाल्यानंतर आपले रिसिव्हेबल्स किती आहे, कुठले रिसिव्हेबल ते ओव्हरड्यू झालेले आहेत, किती रिसिव्हेबल ते 90 डेज क्रॉस झालेले, किती रिसिव्हेबल जे आहेत ते 180 डेज आहे. काही ठिकाणी जर असं आमच्या ऑब्झर्वेशन आलं की 1 वर्षापासून जे कस्टमरकडून जे पेमेंट्स आलेले नाही, मग त्यांनी कंटाळून काय केलेलं आहे की 6 महिन्यापासून पैसे आले नाही तर मग त्यांनी सप्लाय कमी केला. पण जे अगोदरचे जे काय सप्लाय केलेलं आहे तर तो 1 वर्षापूर्वीचा
अमाऊंट आहे त्या इनवॉइसच्या अगेन्स्ट अजून पैसे नाही आलेले. मग असे जर कस्टमर असेल आणि त्या ठिकाणी जर तुमचे पैसे जर ब्लॉक होत असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसमध्ये कॅश फ्लोचे चॅलेंजेस येणार. तर त्यासाठी काय आहे की कंट्रोलमध्ये जर ठेवायचं असेल तुमचे रिसिवेबलचा जो काही रिव्ह्यू आहे तुम्ही प्रत्येक आठवड्याला घेणं जास्त गरजेचं आहे. तो जर घेतला तर आपल्याला काय की त्या वेळेस फॉलोअप घेता येतात. आणि जर ओव्हरड्यू झालं किंवा आपण जर तिथं क्रेडिट लिमिट सेट केली तर क्रेडिट लिमिट क्रॉस व्हायच्या अगोदरच आहे तुमच्या सिस्टीममध्ये जर अलर्ट येत असेल की अरे या कस्टमरचं नेक्स्ट इनवॉइस करायच्या वेळेस त्यांनी अलर्ट दिले की या कस्टमरसाठी आपण 5 लाखाची क्रेडिट लिमिट दिलेली आहे आणि तिथं जर पुढचं सेल करायच्या अगोदरच तुमच्या सिस्टीममध्ये जर अलर्ट दिलं की ह्याचं ऑलरेडी 5 लाखाची जी क्रेडिट लिमिट आहे ती क्रॉस झालेली आहे आणि तुम्ही पुढचा सेल आहे तो करू नाही शकत, तर ऑब्व्हियसली तिथं सिस्टीम बेस्ड जो अप्रोच आहे तो तुम्हाला घेऊन येता येईल. तर रिव्ह्यू करणं जास्त आवश्यक आहे तुमचे फायनान्शियल रिपोर्ट. तुम्ही हे सगळं सेट करून देतात का लिमिट वगैरे? ऑब्व्हियसली ह्याच्यात काय की जर सिस्टीम जर आपली सीएफओ सिस्टीम जर इम्प्लिमेंट करायची तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर की प्रोसेस डेव्हलप करणं गरजेचं आहे. तर आम्ही काय करतो की 90 डेज सीएफओ प्रोसेस इम्प्लिमेंटेशन आमच्याकडे सिस्टीम आहे ती आम्ही डेव्हलप करतो. त्याच्यातून काय होतं की त्यांना ज्या कॉर्पोरेट्समध्ये जे प्रोसेस इम्प्लिमेंट करतात तर तशा प्रकारचे आम्ही त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना इम्प्लिमेंट करतो, हँड होल्डिंग करतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या टीमला आपण ट्रेन करतो. त्याच्यातून काय होतं की टीमला अवेअरनेस येतं. बऱ्याच वेळा असं पण झालेली की टीमची इच्छा आहे सगळं करण्याची आणि ओनरची पण इच्छा आहे पण त्यांना अवेअरनेसच नाही की कसं काय केलं. बऱ्याच वेळा असं पण झालंय की लोक काय करतात की युट्यूबवरून किंवा सोशल मीडियावरून कळतं की हे करणं गरजेचं आहे पण कसं करायचं हे त्यांना माहित नाही होत आणि जर करायचं असेल तर मग त्यांना हेल्प कसं करणार ह्या माहिती नसल्यामुळं त्यांना डे टू डे किंवा ऑन ग्राउंडला इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यांना चॅलेंजेस येतात. मग ह्या ठिकाणी आम्ही काय करतो की त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन त्यांची सिच्युएशन काय आहे ते सगळं जाणून घेतो आणि ते जाणून घेतल्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग त्यांना आम्ही गाईड करतो की त्यांची अकाउंटिंग सिस्टीम कसं असणं गरजेचं आहे, कुठले रिपोर्ट्स आहेत ते रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं पण आमच्याकडं जाणून आलेले आहे की अकाउंटिंग चुकीचं असल्यामुळं काय होतंय की त्यांचे जीएसटी जे आहेत त्याचं पेमेंट हे चुकीचं होतंय, कॅल्क्युलेशन्स चुकीचे होत आहे. बऱ्याच वेळा असं होतंय की तुमचं स्टॅच्युटरी कंप्लायन्सेस मध्ये पण असं होतं की कंप्लायन्सेस ते वेळेवर होत नाही, ते वर्षातून एकदाच होतात की कारण की वर्षातून एकदाच फक्त ऑडिट करायचं आहे. मग त्यावेळेस ज्यावेळी चार्टर्ड अकाउंटंट ऑडिट करण्यासाठी सुरुवात करतो त्याच्यात ऑब्झर्वेशन्स आहे ते काय ह्या गोष्टी त्यांनी अजून कंप्लायन्सेस केले नाहीयेत. मग काय होतं की कंप्लायन्सेस डिले झाल्यानंतर त्याचा इंटरेस्ट पेनल्टी ह्या सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्वमेंट होतात आणि इंटरेस्ट पेनल्टी जर पे केली त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या कॅश फ्लो वरती होतो, प्रॉफिटेबिलिटी वरती होतो. आणि ही जर सिस्टीम तुम्ही इम्प्लिमेंट केली आणि फायनान्शियल सिस्टीम तुमच्या बिझनेसमध्ये जर घेऊन आले तर काय होतं की टाइम टू टाइम रिव्ह्यू होतात. तुमचे डॅशबोर्ड्स आहेत ते तुम्हाला अलर्ट करतात, सांगतात की ह्या गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे पण अजून झालेले नाहीयेत. तर ह्या रिव्ह्यू करण्यासाठी एक्सपर्ट तुमचं कोणतरी इन हाऊस फुल टाइम कोणतरी असणं गरजेचं आहे. अदरवाईज कोणतरी असं पर्सन असणं गरजेचं आहे की तो तुम्हाला मंथली बेसिसवरती किंवा वीकली बेसिसवरती किंवा 15 दिवसातून एकदा तुम्हाला तुमचे फायनान्शियल रिपोर्ट्स किंवा डॅशबोर्ड पाहून तुम्हाला गाईड करू शकेल, जेणेकरून ह्या ज्या छोट्या बिझनेसमध्ये जे काही चॅलेंजेस येतात किंवा अवेअरनेस नसल्यामुळं त्यांना ह्या गोष्टी करता येत नाही तर त्यांना सगळ्या लोकांना ह्याचा फायदा होत असतो. नक्कीच, कारण की मी एवढे बिझनेस पाहिलाय ना ज्यात मला हे खूप कळून आलं की मॅनेजमेंट कसं बिझनेस ओनर आहे ना त्यांना या सगळ्या गोष्टी त्यांना वेळ पण नसतो आणि या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घालणं त्यांना एवढं होत नसतं. त्यासाठी एक माणूस असं पाहिजे जो या सगळ्या गोष्टीत लक्ष घालला नाही आणि खूप फरक पडतो बिझनेसचा. आता मी एका ठिकाणी कामाला होते ना, त्यांचं जे फायनान्स होतं ना, मी अकाउंटंट होते, तर त्याचं ते मॅनेजमेंटच नव्हतं आणि त्याची त्यांची खूप निगेटिव्ह होती कारण की रिसिवेबल जास्त आणि क्लायंट्सला रिलेशन खराब हे ते वगैरे. म्हणजे बरोबर आहे, एक असणं खूप महत्वाचं आहे. मला एक त्याचा फरक जाणवला. तर सर आता जसं की आपलं कॅश फ्लोची गोष्ट आली तर असे बॅलन्स शीट कधी क्लोज करणं गरजेचं आहे आणि कोणकोणते फॅक्टर आपण लक्षात घेतले पाहिजे प्रोसेस करताना? तर बॅलन्स शीट जर आपल्याला क्लोज करायचं असेल
तर ऑब्विसली की इन्कम टॅक्सच्या रूल प्रमाणे जे बॅलन्स शीट वर्षातून एकदा क्लोज करायला लागतं. तर पण हे कसं आहे की जर बॅलन्स शीट जर वर्षातून एकदा आपण आपल्या बिझनेसमध्ये जर करत असेल तर त्याचा अर्थ काय आहे की हा जो बॅलन्स शीट आहे तो आपण आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी क्लोज नाही करत, आपण इन्कम टॅक्ससाठी याने काय की गव्हर्नमेंटसाठी आपण क्लोज करतो, हा अर्थ होतो. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल आणि तो जर वाढवायचा असेल, तुमच्या बिझनेसचे बॅलन्स शीट आहे ते प्रत्येक महिन्याला क्लोज होणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक महिन्याला का क्लोज होणं आवश्यक आहे की त्याच वेळेस तुम्हाला कळणार की तुमच्या बॅलन्स शीटमध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या स्ट्रॉंग नाहीत आणि की तुमचा प्रॉफिटेबिलिटी किती झालेला आहे, तुमचा कॅश फ्लोचा इम्पॅक्ट काय झालेला आहे, तुमचं करंट असेट्स काय आहेत आणि तुमचा पूर्णपणे ग्रॉस मार्जिन, तुमचा इबिटा, पीबीटी आणि तुमचे लोन्स किती वाढत चाललेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला काय करता येतं की रिव्ह्यू करता येतो. आणि जर रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला पुढचे जे ऍक्शन प्लॅन करता येतात. तुमचे रिसिवेबल्स जे आहेत ते तुम्हाला कंट्रोल करणं किंवा ओव्हरड्यू जर असेल तर त्याला रिसिवेबलच्या रिकव्हरी करण्यासाठी तुम्हाला मदत होत असते. तर त्यासाठी प्रत्येक बिझनेस ओनरला मी सांगू इच्छितो की प्रत्येक महिन्याला तुमचं बॅलन्स शीट आहे ते प्रिपेअर करून रिव्ह्यू करणं आवश्यक आहे. ते जर केलं तर ह्याचा अर्थ होणार आहे की तुमच्या बॅलन्स शीटचं तुमचं बॅलन्स शीट आहे ते तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करताय, ना की तुमच्या इन्कम टॅक्ससाठी. तर सर आता बॅलन्स शीट मजबूत करणे हा पण एक पॉईंट येतो. तर याबद्दल पण आमच्या प्रेक्षकांना गाईड कर की कोणते कोणते की फॅक्टर किंवा स्ट्रॅटेजी आपण लावले पाहिजे बॅलन्स शीट मजबूत करण्यासाठी. तर सर्वात पहिल्यांदा जर तुम्हाला बॅलन्स शीट जे स्ट्रॉंग करणं आवश्यक आहे तर बॅलन्स शीट एक असतं की वीक असतं आणि एक स्ट्रॉंग असतं. तर तुम्हाला स्ट्रॉंग जर करायचं असेल सगळ्यात अगोदर आहे की तुमची बॅलन्स शीटमध्ये तुमचा वर्किंग कॅपिटल किती आहे आणि वर्किंग कॅपिटलचा रेशो किती आहे ते तुम्हाला सांगून जात असतो. की जर वर्किंग कॅपिटल जर तुमचं पॉझिटिव्ह असेल तर तुमचा बॅलन्स शीट तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या कॅश फ्लोवरती जास्त इम्पॅक्ट येत नाही. तर वर्किंग कॅपिटल रेशो म्हणजे काय की तुमचं करंट असेट किती आणि तुमच्या करंट लायबिलिटीज किती आहे. म्हणजे तुमचा करंट रेशो जो आहे तो तुमचा चांगला असायला पाहिजे. तुम्ही म्हणणार की मग करंट रेशो म्हणजे किती असणं आवश्यक आहे. तर करंट रेशो म्हणजे काय की 2:1 असणं गरजेचं आहे. म्हणजे काय की तुमचे करंट असेट आहे तर तुमच्या बिझनेसमध्ये जर 20 लाखाचे असेल तर करंट लायबिलिटी ती त्याच्या निम्मे म्हणजे 10 लाखच असणं गरजेचं आहे. तर ते जर असेल तर तुमचे वर्किंग कॅपिटल चांगलं होऊ शकतं आणि तुमच्या जो बिझनेस आहे तो तुमचा स्ट्रॉंग किंवा बॅलन्स शीट स्ट्रॉंग होऊ शकतं. बऱ्याच वेळा असतं की तुमच्या बिझनेसमध्ये तुमचे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती झाले की डेप्ट प्लस इक्विटी रेशोज काय आहे. तर तुमचं जर डेप्ट कमी असेल आणि इक्विटी जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली तुमच्या बिझनेसचं जे व्हॅल्युएशन आहे ते नेहमीच जास्त असणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय की एक तरी की तुमचा करंट रेशो आणि दुसरं आहे की डेप्ट टू इक्विटी ज्या रेशो आहेत ते तुमचे चांगले असणं गरजेचं आहे. तर हे जर चांगलं असेल तर ऑब्व्हियसली तुमचं बॅलन्स शीट आहे ते स्ट्रॉंग आहे. तर सर आता जसं तुम्ही रिपोर्ट बद्दल बोलले तर कोणते कोणते रिपोर्ट्स आपण रिव्ह्यू करायला पाहिजे आणि कधी कधी केले पाहिजे. प्रत्येक बिझनेसमध्ये काय होतं की वेगवेगळ्या प्रकारचे जे रिपोर्ट्स आहेत ते रिव्ह्यू करायला लागतात. प्रत्येक बिझनेस ओनरने काय करायला आवश्यक आहे. काही रिपोर्ट्स असतात ते डेली बेसिसवरती रिव्ह्यू करायला लागतात, काही रिपोर्ट्स आहेत ते विकली बेसिसवरती, काही रिपोर्ट आहे की ते 15 दिवसातून एकदा, काही रिपोर्ट आहे महिन्यातून एकदा, क्वार्टरली आणि इयरली. हे ठरवणं आवश्यक आहे. तर बऱ्याच वेळा असं आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलेले की बिझनेस ओनर जे आहेत ना रिपोर्ट जे आहेत ते रिव्ह्यू करत नाही. वर्षातून एकदा बॅलन्स शीट पाहतात आणि वर्षातून एकदा जर बॅलन्स शीट पाहिलं तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल पोझिशन आहे ते रिव्ह्यू नाही होत आणि ते रिव्ह्यू नाही झाल्यानंतर तुमचे फायनान्शियल डिसिजन मेकिंग आहे ते करेक्ट होत नाही. तर ते जर तुम्हाला जर करायचे असेल तर मी सांगेल की काही रिपोर्ट म्हणजे तुमचे बँकेचे जे रिपोर्ट्स असतात की तुमचे रिसिट्स आणि पेमेंट जे आहेत तर ते किती झालेले आहेत हे तुम्हाला रोजच्या रोज पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नाही की तुमच्या एका आठवड्याचे किंवा एका महिन्याचे इन फ्युचर मधले कुठले कुठले पेबल्स आहेत आणि रिसिवेबल्स आहेत ते विकली बेसिसवरती तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नाही की तुमच्या रिसिवेबलचे रिपोर्ट्स म्हणजे डेटर्स असतात की कुठले डेटर्स आहेत ते ओव्हरड्यू झालेले आहेत, कुठले ड्यू नाही झालेले, कुठले जे आहेत की 90 डेज क्रॉस झालेले आहेत.
ह्या जो रिसिवेबल एज वाईज रिपोर्ट म्हणतो, तो रिपोर्ट जे तो जर तुम्ही विकली बेसिसवरती पाहिला आणि त्याच्या अकॉर्डिंग जर तुम्ही त्याच्या रिकव्हरी प्लॅन चांगले बनवले, तर ऑब्व्हियसली तुमचा कॅश फ्लो मध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्याच्यानंतर की प्रत्येक महिन्याला तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आणि तुमचं बॅलन्स शीट आहे हे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये फायनान्शियल डिसिजन मेकिंग करेक्ट करता येईल. हे झाल्यानंतर तुमचे जे काही लोन्स जे आहेत ते तुम्हाला क्वार्टरली बेसिसवरती रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा होतं की लोक जे आहेत की 6 महिन्यानंतर काय होतं की आपलं वर्किंग कॅपिटल ची कमतरता जाणवल्यानंतर लोक काय करतात की वर्किंग कॅपिटल जाणवलेलं आपल्याला पैशाची गरज आहे, मग लगेच काय करतात, नवीन लोन घेतात. आणि आता तर सध्या काय झालेलं आहे की बऱ्याच वेळा असं जाणवलेलं आहे की फायनान्शियल इन्स्टिट्यूट का बँक जे आहेत आता इझिली लोन अवेलेबल होतात. तर त्याच्यामुळे काय की लोकांची जी डेप्ट जे आहेत ते वाढत चालले. तर तुम्ही जर रिव्ह्यू केले आणि त्याच्यातले चांगले जे लोन आहेत म्हणजे कमी रेट ऑफ इंटरेस्ट वाले जे लोन्स आहेत ते कंटिन्यू केले किंवा तुम्ही टेक ओव्हर करून वर्किंग कॅपिटल मध्ये म्हणजे कॅश फ्लो वरती इम्पॅक्ट न होता तुम्हाला फंड कसे जास्तीचे भेटणार आहे ह्याच्यावरती लक्ष जास्त देणं गरजेचं आहे. तर त्यासाठी काय की तुम्हाला ह्या प्रकारचे जे काही रिपोर्ट्स आहे ते कंटिन्युअस रिव्ह्यू करणं गरजेचं आहे आणि एक्सपर्ट कडून ऍडवाइस घेतली तर तुम्हाला चांगलं मार्गदर्शन भेटून तुमचा बिझनेस आहे तो ग्रोथ होऊ शकतो. तसं काय होतं ना, आता फायनान्स मध्ये आला ना की लोकांचे एक्सपेन्सेस सगळे कंट्रोल मध्ये असतात. तर याने काय होतं, ऑब्व्हियसली जर एक्सपेन्सेस जास्त असेल आणि सेल्स कमी असेल तर मग सर तुम्ही त्यांना उपाय सांगत आहेत की जेणेकरून एक्सपेन्स कंट्रोल करता येईल. ह्याच्यामध्ये काय की एक्सपेन्सेस कंट्रोल जर करायचे असेल तर सगळ्यात अगोदर काय की तुमच्या बिझनेसमध्ये कुठले एक्सपेन्सेस फिक्स एक्सपेन्सेस आहेत आणि कुठले व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे त्याचं सेग्रिगेशन करणं जास्त गरजेचं आहे. तर ह्याच्यातले की सगळ्यात अगोदर आहे की तुमचे फिक्स एक्सपेन्सेस जे आहेत तर एकदा लिस्ट केल्यानंतर कुठले एक्सपेन्सेस आहेत तर ते कमी केले तरी तुमच्या टर्नओव्हरवरती इम्पॅक्ट नाही होणार आहे हे एकदा वर्किंग करायचं. आणि असे एक्सपेन्सेस आहे की तुम्हाला जर टर्नओव्हर कमी न होता जर कमी करता येतं फिक्स एक्सपेन्सेस आहे तर ते एलिमिनेट जर केले तर तुमचा तिथं डायरेक्ट त्याचा प्रॉफिटवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असतं. बऱ्याच वेळा झालेली का असं म्हणतो की एखादं जर आपल्याला ऑफिस पाहिजे असेल तर लोक काय करतात की स्वतःचं ऑफिस हवंय मग तिथे इन्व्हेस्टमेंट करतात किंवा रेंटवरती ऑफिसेस हवंय. पण बऱ्याच वेळा आता कोविड नंतर आपल्याला असं सिद्ध करून दिलेलं आहे की आपल्याला जर मोठा जरी बिझनेस करायचा असेल तर आपल्याला ऑफिसची पण आवश्यकता नाही, आपण रिमोटली सुद्धा सगळ्या बिझनेस ते आपण ऑब्व्हियसली करू शकतो. तर आता नवीन कन्सेप्ट आलेली की तुमचं कोवर्किंग प्लेसेस आहे की तुम्हाला एक केबिन घेऊन सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात लोक काय करतात की बिझनेस करतात. अशा काय अपॉर्च्युनिटी जर असेल तर ऑब्व्हियसली तिथं तुम्ही काय करू शकता की मोठे जे एक्सपेन्सेस आहे किंवा कमिटेड एक्सपेन्सेस आहे ते तुम्हाला कंट्रोल करता येतील. हे केल्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्ही काय करायचं की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट रिव्ह्यू केल्यानंतर हे जाणवतं की कुठले एक्सपेन्सेस आहेत ते तुम्हाला व्हेरिएबल जर असेल पण तुमच्या रेशोमध्ये नाही. म्हणजे तुमचा जर टर्नओव्हर प्रत्येक महिन्याला 10% जर वाढत असेल पण तुमचे जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहे ते असं नाही की तुमचे 10% वाढणं आवश्यक आहे. ते जर तुम्ही अजून कट केले किंवा तुमचे जे काही व्हेंडर्स जे आहेत तर त्यांच्या बरोबर चांगलं निगोशिएशन केलं आणि कट डाऊन केले किंवा असे काही डिस्काउंट्स काही फॅक्टर जर तुमच्या बिझनेसमध्ये घेऊन येत आले की तुम्ही अपफ्रंट पैसे दिले आणि 2 किंवा 3% जर तुमचे सप्लायर्स आहे त्यांच्याकडून जर तुम्ही चांगला रेट निगोशिएशन केला तर डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या रॉ मटेरियल कॉस्ट वरती येतो. हे का त्याच्यानंतर की अजून एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण लोक काय करतात की आपल्याला एखादा मॅन्युफॅक्चरिंग युनिट किंवा प्रोडक्शन जर करायचं असेल तर त्या ठिकाणी स्वतःचं सेटअप असणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असतं. पण ह्याच्यात काय की आवश्यकता नाही की तुम्ही जर एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आहे ते मार्केटमध्ये घेऊन यायचं असेल तर तुमच्याकडे स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग सेटअप असणं आवश्यक नाही. आता आहे की तुम्ही थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंग करून सुद्धा तुमचा ब्रँड आहे तो तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे सेल करू शकता. त्यासाठी काय की एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे त्या प्लांट मधून तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करून आपले स्वतः
ब्रँडचं त्याच्यावरती लेबलिंग करून सुद्धा तुम्ही बिझनेस करू शकता. तर त्यासाठी स्वतःचं एवढं मोठी फॅक्टरी, मशिनरी, मॅनपॉवर किंवा सेटअप आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता करणं आवश्यक नाही. तर हा जो मॅन्युफॅक्चरिंग जो कॉस्ट आहे ती जर इलिमिनेट करायची असेल तर तुम्हाला ही जी कन्सेप्ट आहे ती जर तुम्ही इम्प्लिमेंट केली तर डायरेक्टली तुमच्या बिझनेसच्या प्रॉफिटवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल आणि तुमचे एक्सपेन्सेस आहे ते कमी होण्यात मदत होते. आणि बऱ्याच वेळा असं आहे की ही जर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही जर आउटसोर्स केली तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट काय होतं की तुमचा जे एनर्जी आणि टाइम आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जास्त जात नाही. तुम्ही मग तुमचा ब्रँड आहे तो काय करतो, आता सेल्स आणि प्रमोशन्स किंवा बाकीच्या ज्या काही ऑपरेशन ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर त्याच्यावरती देऊ शकता, जेणेकरून तुमचा डायरेक्टली जो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तुमच्या बिझनेसवरती ग्रोथ होणार आहे. म्हणजे खूप छान प्रकारे तुम्ही गायडन्स केलं की काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय गोष्टी नाही केल्या पाहिजे. तरी सर या सगळ्या गोष्टी कशा का होतात माहितीये का, लोक फायनान्स शब्द आला ना की खूप घाबरतात. तर मग तुम्ही तुमच्या उद्योजकांना काय सांगा, काय सल्ला देसाल? नाही, ह्याच्यात मी सांगेल की फायनान्स जे आहे ना ते एवढं सोपं आहे, पण काय होतं की लोकांना अवेअरनेस नसल्यामुळे काय होतं की लोक थोडं घाबरतात की अरे ह्या प्रकारचं जर रिपोर्ट असतात ते आपण बनवायचे कसे, टीमला कसं गाईड करायचं, ह्याचा अवेअरनेस नसल्यामुळे सगळ्या गोष्टी येतात. पण जर ह्या तुम्ही एकदा शिकल्या किंवा एकदा तुम्ही ट्रेनिंग जरी घेतलं कोणाकडून किंवा एक्सपर्टचं गाईड घेतलं, गाईड एक्सपर्ट कडून जर तुम्हाला जर गायडन्स भेटलं तर ह्या गोष्टी आहेत, तुमची जी भीती आहे ती सगळी निघून जाऊ शकते. पण याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, पण थोडा अवेअरनेस तुम्हाला स्वतःला ऍज अ बिझनेसमॅन म्हणून तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. एकदा तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय आहे की सगळ्यात अगोदर तुमचे फायनान्शियल स्टेटमेंट आहे तर ते कसे रीड करायचे, म्हणजे काय की हाऊ टू रीड बॅलन्स शीट अँड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, ह्या जर गोष्टी तुम्हाला जर शिकता आल्या तर त्याच्यातून तुमची जवळजवळ म्हणजे 50% पेक्षा जास्त जी भीती आहे ती तुमच्या माइंड मधून निघून जाणार आहे. आणि फायनान्शियल रिव्ह्यू जो आहे तो प्रत्येक महिन्याला करा. वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स आहेत की तुमचे आता रिसिवेबल्स जे रिपोर्ट्स आहे आपण चेक केले तसे तुमचे पेएबल्स रिपोर्ट आहे. मग तुम्ही असं पण करू शकता की तुमच्या बिझनेसमध्ये जॉग्राफिकल सेल्स जो आहे तो कुठल्या टाईपच्या प्रोडक्ट म्हणून तुम्हाला जास्त सेल होतो. बऱ्याच वेळा होतं की सेल्स आणि कस्टमरचा जो रेशो असतो तो असतो की तुमचे जे 70% मटेरियल जो आहे किंवा सेल जो आहे तुमच्या 30% कस्टमर जे आहेत त्यांच्याकडून होत असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या बिझनेसमध्ये काय होतं की तुमचं जास्त डिपेंडन्सी ती 30% बिझनेसवरती, म्हणजे तुमच्याकडे जर आता साधारणतः जर 10 क्लायंट असतील पण 10 क्लायंट पैकी 3 क्लायंट जे असतात ते काय करतात की तुम्हाला 70-80% जो टर्नओव्हर 3 क्लायंटला होतो. मग तसं जर असेल तुम्हाला वाटतं की आपल्याकडे 3 क्लायंट आहे आणि चांगले क्लायंट आहे, पण ती गोष्ट थोडी रिस्क आहे. रिस्क काय आहे, कारण की तुमची डिपेंडन्सी तुमच्या 3 क्लायंट वरती जास्त आहे आणि त्याच्यापैकी जर एखादं जर क्लायंट तुम्हाला ऑर्डर देणं जर बंद केलं तर त्यावेळेस काय होणार की तुमची जास्त सेल्स जो आहे तो ड्रॉप होण्याची शक्यता आहे. तर त्याच्यामुळं मी असा संदेश देईल आपल्या पॉडकास्ट मधून की आपल्या क्लायंटकडं 10-15% पेक्षा जास्त डिपेंडन्सी कुठल्याही एका सिंगल कस्टमर वरती नको आहे. तर त्यासाठी काय की जास्तीत जास्त तुम्हाला डिपेंडन्सी कशी कमी करता येईल आणि मल्टिपल सोर्स असायला पाहिजे तुमच्या कस्टमरमध्ये. हे जर केली तर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये डिपेंडन्सी कमी होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या फायनान्सवरती कंट्रोल येणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला शिकणं जास्त गरजेचं आहे. जेवढं तुम्ही इन्व्हॉल्व जास्त होणार आहे, रिव्ह्यू जास्त करणार, अकाउंट्स आणि फायनान्स टीमकडे म्हणजे फक्त अकाउंटिंग डेटा एंट्रीकडे न पाहता तुम्ही काय की ॲज अ तुम्हाला त्याच्यातून काहीतरी इनपुट भेटणार आहे आणि इनपुट भेटल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्यायची आणि ऍक्शन घेतल्यानंतर तुमचा फायनान्शियल कंट्रोल होणार आहे. ह्या दृष्टीने तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर ऑब्व्हियसली इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर तुम्हाला अवेअरनेस यायला सुरुवात होईल आणि एकदा अवेअरनेस आल्यानंतर त्याच्या अकॉर्डिंग तुमची जी माइंडमध्ये जी काही फायनान्शियल मॅनेजमेंट, कॅश फ्लो किंवा बॅलन्स शीट जे आहेत किंवा मोठे मोठे डॅशबोर्ड पाहतो तर त्याची भीती तुमच्या माइंडमधून नक्कीच कमी होण्यात
मदत भेटेल. नक्कीच तुम्ही जे गायडन्स दिलं आमच्या प्रेक्षकांना खूप उपयोगी पडेल. आणि सर तुम्ही म्हणजे लोकांना मदत करण्यासाठी एक मॉडेल तयार केले, बिझनेस कॅश फ्लो ब्लूप्रिंट. तर हे नेमकं काय आहे आणि कसं मदत होईल बिझनेस ओनर्सला? येस, ह्याच्यात काय की बिझनेस कॅश फ्लो ब्लूप्रिंट म्हणजे काय की आपला बिझनेस जर आपला ग्रोथ करायचा असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या बिझनेसमध्ये जो कॅश फ्लो आहे तो पॉझिटिव्ह असणं गरजेचं. कॅश फ्लो पॉझिटिव्ह म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्हाला पैसे आवश्यक आहे त्यावेळेस पैशाची किंवा फंडची अवेलेबिलिटी तुमच्या बिझनेसमध्ये होणं आवश्यक आहे. तर ती जर असेल तर तुमचा बिझनेस आहे तो कंटिन्युअस ग्रोथ आणि पॉझिटिव्ह कॅश फ्लो ने तुमचा रन होऊ शकतो. मग त्यासाठी काय करणं गरजेचं आहे की तुमचे फंडचे ब्लॉकेजेस कुठे झालेले हे शोधणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही सगळ्यात अगोदर आमचा एक 3 तासाचा कॅश फ्लो ब्लूप्रिंट नावाचा एक प्रोग्राम आहे तो आम्ही डिलिव्हर करतो आणि त्याच्यातून लोकांना कळतो की कॅश फ्लो मॅनेजमेंट कसा करायचा आणि कुठल्या कुठल्या चुका करतात की ज्याच्यामुळे काय होतं की कॅश फ्लो कमी होतो आणि रिव्ह्यू कसे करायचे, कुठले कुठले रिपोर्ट्स रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं दिसतं की रिव्ह्यू नाही केल्यामुळं लोकांना जाणूनच येत नाही की त्यांचा बिझनेस कुठं चाललेला आहे आणि वर्षातून एकदा बॅलन्स शीट पाहतात. ही तर सगळ्यात मोठी चूक होती आणि वर्षातून एकदा जर बॅलन्स शीट पाहिली तर ते अनालिसिस कधी करणार आणि त्याच्यावरती जर काही चुका झाल्या असेल किंवा जे काही चॅलेंजेस येतात तर तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन कधी करणार आणि त्या चुका ओव्हरकम करून तुमचा रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह करण्यासाठी मदत नाही होणार आहे. तर त्यासाठी आम्ही काय करतो की ह्या 3 तासाचा कॅश फ्लो ब्लूप्रिंट नावाचा जो प्रोग्राम आहे ते डिलिव्हर करतो, त्यांना अवेअरनेस येतो आणि ह्या अवेअरनेस मधून ते फंडचे ब्लॉकेजेस कसे करतात. त्याच्यातून सगळ्यात महत्वाचं आहे की गुड लोन आणि बॅड लोन्स असतात. तर कुठले लोन जे आहेत ते तुम्ही कॅरी करायला हवे म्हणजे कंटिन्यू करणं गरजेचं आणि कुठल्या प्रकारचे लोन आहे तुम्ही लगेचच तुम्हाला क्लोज करणं आवश्यक आहे हे माहीत असायला पाहिजे. आणि तुमच्या बिझनेसला किती लोन जास्त घेणं आवश्यक आहे ह्याचं एक पॅरामीटर असतं. हे जर एकदा तुम्हाला कळालं तर तुमचा जो कॅश फ्लो आहे तो पॉझिटिव्ह होणारच. तर आम्ही ह्याच्या अवेअरनेस करून त्यांना ट्रेनिंग आहे ते देतो. त्यांनाच नाही तर त्यांच्या टीमला पण आपण ह्याच्यातून गायडन्स करत असतो, ट्रेन करत असतो. कारण जोपर्यंत तुमची फायनान्स किंवा अकाउंटची टीम आहे तर तुम्हाला करेक्ट डेटा देत नाही तोपर्यंत तुम्हाला करेक्ट अनालिसिस करता येत नाही. मग आमच्याकडे एक सिस्टीम आहे की DRAAR म्हणजे काय की डेटा हॅज टू बी कन्वर्ट इन टू व्हेरियस रिपोर्ट and each and every report has to be analyzed on periodically basis आणि अनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला ऍक्शन घ्यायच्यात आणि ऍक्शन घेतल्यानंतर ऑब्विसली यू विल गेट पॉझिटिव्ह रिझल्ट. आणि ही जी प्रोसेस आहे ती फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये कंटिन्युअस प्रोसेस, असं नाही की ही जी सिस्टीम जी आहे DRAAR म्हणजे ही तुम्हाला कंटिन्युअस प्रत्येक महिन्याला रिपीट करणं गरजेची. सायकल तुम्हाला रिपीट जर केली तर तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट येतात आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यानंतर नाही काय की ऑब्विसली चांगले रिझल्ट आले तर तुम्हाला रिपीट करायचं आणि तर कुठल्या जर चुका झाल्यात तर तुम्हाला काय करायचं ते ओव्हरकम करण्यासाठी काय ऍक्शन प्लॅन करायचं हे डिसाईड करायचं. ही जरी कन्सेप्ट तुम्ही जर तुमच्या बिझनेसमध्ये जर अप्लाय केली तर ऑब्विसली ज्या ज्या चुका होतात ते तुम्हाला कमी करता येतील आणि एलिमिनेट करता येतील. ह्या जर केल्या तर ऑब्विसली तुमच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होणार आहे. नक्कीच, म्हणजे 3 तासाचा जो प्रोग्राम आहे तुमचा एकदम ग्रोथ बुस्टर आहे. करेक्ट, बरोबर. आणि सर तुमचा अजून एक कोर्स आहे फायनान्स फॉर नॉन फायनान्स प्रोफेशनल. हा पण खूप लोकप्रिय आहे, तर यातून लोकांना काय शिकायला मिळतं? नाही, ह्याच्यात काय होतं की आता सर्वच जे काही लोक आहेत ते फायनान्स बॅकग्राऊंडचे नसतात की सगळ्यांनीच MBA फायनान्स केलेले आहे किंवा कॉमर्स साईडने शिक्षण घेतलेलं असं ना. बरेचसे लोक असतात की त्यांनी इंजिनिअरिंग झालेलं आहे, IIM केलेलं आहे किंवा सायन्स साईडने एज्युकेशन झालेलं आहे. तर त्यांना फायनान्शियलच्या गोष्टीचं एवढं अवेअरनेस नसतं. त्यासाठी आपण काय करतो की फायनान्स फॉर नॉन फायनान्स एक आमचं ट्रेनिंग असतं. त्याच्यातून जे नॉन फायनान्सचे लोक आहेत तर त्यांना आपण फायनान्सची जी भीती आहे ती कमी करण्यासाठी आपण ट्रेनिंग देतो. त्याच्यातून एक की सगळ्यात अगोदर की त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते रिव्ह्यू कसं करायचे, कुठल्या कुठल्या गोष्टी केल्यामुळं त्यांच्या फायनान्शियल जे आहे ते स्ट्रॉंग होणार आहे ह्याचा अवेअरनेस करतो. त्याच्यामुळं आम्ही असं
बऱ्याच वेळा ऑब्झर्वेशन झालेलं आहे. ह्याच्यात काय होतं की बरेचसे लोक आहेत की त्यांना एक्सपर्ट आहे की त्यांचे प्रोडक्टिव्हिटी एक्सपर्ट आहे, चांगलं रिसर्च केलेलं आहे, सेल्समध्ये असं स्ट्रॉंग आहेत, सेल्स वाढत चाललेलं आहे, पण बिकॉज ऑफ अवेअरनेस, फायनान्शियल अवेअरनेस नसल्यामुळे फायनान्शियल डिसिप्लिन मेंटेन नाही होत, आणि डिसिप्लिन मेंटेन नाही झाल्यानंतर त्यांच्या बिझनेसमध्ये बरेचले चॅलेंजेस येतात. आणि 70% पेक्षा जास्त असं रिसर्च आलेलं आहे की 70% पेक्षा जास्त बिझनेसेस फेल होतात किंवा स्टार्टअप फेल होतात बिकॉज ऑफ मिसमॅनेजमेंट ऑफ फायनान्सेस. असं रिसर्चमध्ये नंबर्स आहेत. जर तुम्हाला जर कमी करायचं असेल, ऑब्विसली आपला जो आता इंडिया आहे की नवीन नवीन स्टार्टअप येतात, आणि गव्हर्नमेंट सुद्धा आपल्या नवीन बिझनेससाठी भरपूर मदत करतात, भरपूर वेगवेगळ्या स्कीम्स किंवा अवेअरनेस घेऊन येतात, जेणेकरून आपल्या कंट्रीमध्ये जास्तीत जास्त बिझनेसेस ते क्रिएट होतील आणि आपल्या डायरेक्टली आपल्या इंडियन इकॉनॉमीवरती त्याला फायदा होणार आहे. नवीन नवीन रोजगार निर्माण होतात. ह्या सगळ्या गोष्टी कधी होणार? जर तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट जर चांगलं असेल तरच होऊ शकतं. मग त्याच्यातून आपण काय करतो की अवेअरनेस क्रिएट करतो, जेणेकरून तुमचे फायनान्शियल बजेटिंग कसं करायचं, फायनान्शियल प्लॅन कसे असायला पाहिजे तुमच्या बिझनेसमध्ये, आणि तुमचा बिझनेस आहे तुम्ही का करता ह्याचं जे ऑब्जेक्ट आहे हे क्लिअर असायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की बिझनेस जो आहे तो प्रॉफिट मेकिंग असायला पाहिजे. ऑब्विसली सगळ्यांचंच असतं की बिझनेस करतात लोक, का करतात? कारण की प्रॉफिट जनरेट करण्यासाठी करतात. पण बऱ्याच वेळा असं पण होतं की प्रॉफिटच्या ऐवजी लॉस मेकिंग बिझनेसेस जास्त होताना दिसतात. आणि मी तर म्हणन की आपण एक कन्सेप्ट ऐकले असेल की नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतो, पण असं ऑब्झर्वेशन आलंय की ज्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन ज्या आहेत तर त्यांच्याकडं कॅश जास्त आहे, म्हणजे कॅश रिच झालेले आहेत, आणि जे प्रॉफिट मेकिंग जे बिझनेस आहेत ते लॉस मेकिंग झालेले आहेत. तर हेच की त्यांच्या बिझनेसमध्ये काय आहे की कॅश फ्लोवरती कंट्रोल नसल्यामुळं त्या प्रॉफिट मेकिंग बिझनेसेस लॉस करतात. हा, तर आम्ही ह्याच्या फायनान्स फॉर नॉन फायनान्स जो काय आपला प्रोग्राम आहे की अवेअरनेस प्रोग्राम आहे, त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्ही अवेअरनेस करतो, आणि त्याच्यातून बिझनेस ओनर किंवा स्टार्टअप आहे त्यांची फायनान्स मधली जी काही भीती आहे ती कमी करण्यासाठी काय काय स्ट्रॅटर्जीज, टूल्स ज्या आहेत, आणि कुठले फायनान्शियल रिव्ह्यू करणं गरजेचे, कसे रिव्ह्यू करायचे, ह्या सगळ्या गोष्टीत आपण त्यांना ट्रेनिंग देत असतो. नक्कीच, म्हणजे जे लोक खरंच अवेअरनेस नाही, नॉन बॅकग्राऊंड नाही त्यांचं. तसं आता जसं की तुम्ही आता एक गोष्ट काढली, इंडिया स्टार्टअप मार्ग, म्हणजे गव्हर्नमेंट आपले बरेचसे स्कीम करतात, तुम्ही म्हणले तुम्ही त्याचे मेंटॉर पण होतात. तर तुम्हाला काय वाटतं की जे नवीन स्टार्टअप सुरू होतात त्याच्यात प्रामुख्याने म्हणजे फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू काय चुका होतात? मी पहिल्यांदा स्टार्टअप मार्क विषयी तुम्हाला माहिती सांगतो. स्टार्टअप मार्क म्हणजे काय की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलेलं की स्टार्टअप इको सिस्टीम बनवलेली. त्याच्यातून सगळ्यात अगोदर की कुठला पण बिझनेस आहे तो जर तुम्ही क्रिएट केला आणि तुमचा बिझनेस LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड असेल तर यू आर इलिजिबल फॉर रजिस्टर इन स्टार्टअप इंडिया. आणि स्टार्टअप इंडियातून इंडियन गव्हर्नमेंट आहे बऱ्याचशा प्रकारच्या ग्रँट्स, लोन देण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असतं, किंवा त्यांना अजून प्रोत्साहन करण्यासाठी मदत होते आपल्या स्टार्टअप इंडिया इनिशिएटिव्ह थ्रू. आणि त्याच्यात अजून एक गोष्ट 1-2 वर्षापासून नवीन आणलेली की लोकांना काय होतं की स्टार्टअप लोकांना गायडन्स भेटत नाही. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं, स्टार्टअप इंडिया मार्ग नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केलेली की जे स्टार्टअप जे आहेत ते रजिस्टर झालेले स्टार्टअप इंडियामध्ये, तर स्टार्टअप मार्कच्या माध्यमातून त्यांना मेंटोरिंग किंवा अवेअरनेस किंवा त्यांना गाईड करण्यासाठी जे एक्सपर्ट जे आहेत तर ते इझिली ऑनलाईन अवेलेबल होऊ शकतात. म्हणजे काही जे असं बिझनेसमध्ये एक्सपर्ट लोक आहेत तर ते बिझनेसमध्ये एक्सपर्ट लोक जे आहेत ना ते ह्या स्टार्टअप मार्क वरती ॲज अ मेंटॉर किंवा ॲज अ ॲडवायझर, ॲज अ एक्सपर्ट म्हणून तिथं रजिस्टर करतात. आणि हे सगळे रजिस्टर मेंटॉर झाल्यानंतर जे लोकांनी स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर केलेले त्या स्टार्टअपला हे जे मेंटॉर आहेत ते गाईड करत असतात. आणि ही सगळी ऑनलाईन सिस्टीम आहे. ह्या ऑनलाईन सिस्टीम मधून जो स्टार्टअप पर्सन आहे
तो तिथं ऑनलाईन रिक्वेस्ट देऊ शकतो की मला बिझनेसच्या सेल्स विषयी मेंटॉरशिपची गरज आहे, आणि त्याच्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला इझिली जे सेल्सचे स्ट्रॅटर्जीज किंवा सेल्स एक्सपर्ट आहे तुम्हाला अवेलेबल होतात. नंतर तुम्हाला ऑपरेशन्समध्ये म्हणजे HR रिलेटेड काही हेल्प लागतात तर त्या ठिकाणच्यावर, नंतर फायनान्सचे जर काही मेंटॉरशिप लागली तर तुम्हाला प्रत्येक इंडस्ट्रीजमध्ये प्रत्येक फील्ड आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे जे एक्सपर्ट लोक जे आहेत ते स्टार्टअप इंडियाच्या मार्कमध्ये ॲज अ मेंटर म्हणून रजिस्टर असतात. तर तुम्ही तिथं रिक्वेस्ट देऊ शकता आणि फ्रीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं गायडन्स आहे घेऊ शकता. तर मी पण एक स्टार्टअप इंडिया मार्कमध्ये ॲज अ मेंटर म्हणून रजिस्टर आहे. जर कोणाला जरी ह्याची कोणाला पण जर फायनान्शियल ॲडवाईज लागत असेल तर तुम्ही जर स्टार्टअप इंडियामध्ये रजिस्टर असेल तर तिथं ॲज अ संतोष कावरे म्हणून रजिस्टर करून तुम्ही ॲज अ फ्रीमध्ये सुद्धा ॲडवाईज घेऊ शकता. नक्कीच, म्हणजे तुम्ही लोकांना गायडन्स देताच CFO म्हणून पण आणि फ्री म्हणून पण तुम्ही गव्हर्नमेंट सोबत काम करताय. खूप चांगली गोष्ट आहे. नवा स्टार्टअप असलेल्या लोकांना याची खूप जास्त गरज आहे गायडन्सची. बरोबर. ह्याच्यामध्ये अजून एक मी सांगेल की जर नवीन जे स्टार्टअप आहे तर त्यांना त्यांचा जर नवीन जे स्टार्टअप आहे तर त्यांना त्यांच्या बिझनेस जर ग्रो करायचा असेल तर त्यांना त्यांच्या फायनान्शियल जे ॲस्पेक्ट आहे त्याच्यावरती जास्त भर देणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही तुमच्या प्रोडक्ट किंवा सेल्सवरती जेवढे एफर्ट घेता तसं तुमची फायनान्शियल मॅनेजमेंटवरती सुद्धा जास्त वेळ देणं जास्त गरजेचं आहे. ह्याच्यात सगळ्यात अगोदर आहे की तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवणं जास्त गरजेचं आहे. कुठलं पण स्टार्टअप ज्यावेळेस तुम्ही तयार करता फायनान्शियल प्लॅन बनवणं आवश्यक आहे, आणि फायनान्शियल प्लॅन बनवल्यानंतरने तुम्हाला त्याचं बजेटिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं दिसतं की एखाद्या बिझनेसमध्ये जर 50 लाखाची रिक्वायरमेंट आहे तर स्टार्टअपमध्ये ऑब्व्हियसली की सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस करतो त्यांच्याकडे पैसे कमी असतात, मग त्यांच्याकडं 10 लाखाची रिक्वायरमेंट झाली, नंतर त्यांनी प्लॅन केला की 10 लाखापैकी अजून 30 लाख रुपये आपण बँकेकडून अरेंजमेंट करणार आहे, आणि 10 लाखाचे मग तिथं काय होतं की कमी पडतात. 50 लाखाची रिक्वायरमेंट आहे, 30 लाख रुपये बँकेकडून फंडिंग घेतात, 10 लाख रुपये स्वतःचं इन्व्हेस्टमेंट करतात, आणि नंतर 10 लाख रुपये जे कमी पडतात ना, लोक असं अजून करतात की 10 लाख रुपये आपण मॅनेज करू शकतो, पण बऱ्याच वेळा होतं की ते मॅनेज होत नाही. तर त्याच्यानंतर जे काही शॉर्टेज पडतं त्याच्यामुळे आपण स्वतः मॅनेज होत असतो, आणि आपण स्वतः मॅनेज होतो असतं काय की नंतर कमी कॅपिटल असल्यामुळं जे काही बिझनेसेस आहेत त्याला नंतर पूर्णपणे कॉलेप्स होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलेले. जर तुम्हाला जर 50 लाखाची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही बजेट केलं तर ऑब्व्हियसली 50 लाख रुपयेच तुम्हाला उभारणं गरजेचं नाही, तर त्याच्यापेक्षा अजून 10 ते 15% जास्त फंडिंग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की अनएक्सपेक्टेड किंवा आपण जे अज्युम नाही केलेलं किंवा काही प्रोजेक्शन्स मध्ये आपण जे काही एक्सपेन्सेस कन्सिडर नाही केले, काही गोष्टी कन्सिडर नाही केल्या, आणि ते वाढण्याची जास्त शक्यता असते. आणि बऱ्याच वेळा स्टार्टअप जे आहेत ते बफर बजेटिंग जे आहेत त्या गोष्टी माहीत नसतात, आणि त्या माहीत नसल्यामुळे काय होतं की अनएक्सपेक्टेड जे असतात. कारण की स्टार्टअप मध्ये कसं की ज्यावेळेस नवीन बिझनेस सुरू करत असतो तर काही गोष्टीचा अवेअरनेस नसतं, माहिती नसतात की अनएक्सपेक्टेड कुठल्या गोष्टी होणं गरजेचं आहे, किंवा एखादी गोष्ट माहितीच नाही पण ते बिझनेसमध्ये करणं आवश्यक आहे. ह्या प्लॅन ज्यावेळेस आपण बनवणार आहे आणि त्यावेळेस जर कन्सिडर झाले ऑब्व्हियसली त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट तुमच्या फायनान्शियल वरती येतो, आणि फायनान्शियल वरती आल्याने तुमच्याकडे जर फायनान्स अवेलेबल नाही तर काय होणार की ऑब्व्हियसली ते चॅलेंजेस येतात. तर फायनान्शियल प्लॅन केल्यानंतर तुमचं बजेटिंग आहे हे करणं गरजेचं आहे, आणि बजेटिंग करताना तिथं बफरचा कॅश फ्लो किंवा अनएक्सपेक्टेड काही गोष्टी असेल तर त्याच्यात 10 ते 15% जे आहे ती प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. नक्कीच सर, तुम्ही जे गायडन्स देताय ते आजकालच्या नव्या स्टार्टअप सुरू करणाऱ्या लोकांना खूप जास्त उपयोगी पडेल. तर सर मी ऐकले की तुमचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये ऍज अ ट्रेनर होणार, तर कसा हा अनुभव होता, काय लोकांच्या प्रतिक्रिया आल्या किंवा काय अडचणी तुम्हाला आल्या? नाही, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचं मी सांगेल काय होतं की ज्यावेळेस 2020 आणि 21 मध्ये जे कोविड सुरू होतं तर त्यावेळेस कसं की लोकांना बाहेर जाऊन शिकणं पॉसिबल नव्हतं, की सगळं इंडिया बंद होता, बाहेर जाता येत नव्हतं, आणि त्यावेळेस काय होतं की ऑनलाईन लोक सर्च करत होते की आपल्याला मोकळा वेळ आहे
आणि त्या मोकळ्या वेळेतून आपल्याला काही काही गोष्टी शिकता येतील हे पाहत होते. मग त्यावेळेस आम्ही एक नवीन इनिशिएटिव्ह घेतला होता की जे फायनान्शियल प्रोफेशनल लोक आहे किंवा अकाउंट्स लोक आहे, फायनान्समध्ये जे लोक काम करतात पण त्यांना नवीन शिकायचं आहे पण त्यांना शिकता येत नाही, त्यासाठी आम्ही काय केलं, ऑनलाईन ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आपला जो इन्फोएड लर्निंग नावाचा एक युट्यूब चॅनल आहे, तर त्यासाठी आम्ही काय केलं की ऑनलाईन ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आणि ट्रेनिंगमधून आम्ही लोकांना ट्रेन केलं. तर त्याच्याकडून नॉट ओन्ली इंडिया पण आपल्या गल्फ कंट्रीमधून दुबई, नेपाळ अशा वेगवेगळ्या कंट्रीमधून लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले आणि नवीन नवीन गोष्टी अकाउंटिंग रिलेटेड, फायनान्स मॅनेजमेंट रिलेटेड आम्ही त्यांना शिकवल्या आणि त्याच्यातून चांगले चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर आम्ही काय केलं की ते ट्रेनिंग दिले. तर त्याच्या अकॉर्डिंग मग नंतर इंडिया बुक रेकॉर्डने आम्हाला ते अवॉर्ड केलं की ह्या क्षेत्रामध्ये अकाउंटिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये तुम्ही ट्रेनिंग दिल्याबद्दल दे हॅव अवॉर्डेड अस ॲज अ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर. कॉंग्रॅच्युलेशन सर. म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही लोकांना मदत करता आणि ऑनलाईन म्हणजे कोविडच्या काळात तुम्ही लोकांना फ्रीमध्ये बोलताय की तुम्ही लोकांना गायडन्स दिलं. चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही ते डिझर्वेबल आहात. थँक्यू सो मच. तसं तुमचं मिशन आहे लोकांना फायनान्शियली नॉलेज देऊन सक्षम करायचं. तर अशा कोणत्या 3 प्रामुख्याने गोष्टी आहेत ज्या प्रत्येक बिझनेस ओनरकडे असेल? ह्याच्यात काय आहे की कुठल्या पण बिझनेस ओनर किंवा स्टार्टअपकडे ह्या 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. मी म्हणेल सगळ्यात पहिल्यांदा आहे की बिझनेस ओनरकडे जे कम्युनिकेशन स्किल्स आहे ते असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की बिझनेस ओनरकडे आयडिया आहे, चांगली प्रोसेस आहे, पण काही गोष्टी नवीन शिकलेल्या आहेत. तर आपले जे टीम मेंबर आहे किंवा आपले जे काही टीम आहे, एम्प्लॉई आहे, तर त्यांच्याबरोबर त्यांना चॅलेंजेस येतात की कम्युनिकेट कसं करायचं. तर ते जर चांगलं असेल तर ऑब्व्हियसली की तुमचं कम्युनिकेशन स्किलनी तुम्ही तुमच्या क्लायंट बरोबर चांगलं कम्युनिकेशन करू शकता, बिझनेस वाढवू शकता. तुमच्या नंतर एम्प्लॉई की अकाउंटचे लोक, फायनान्सचे लोक मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर ती तुमच्या ग्रोथ जे आहे ते प्लॅन करू शकता. म्हणजे कम्युनिकेशन स्किल जास्त गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी म्हणणार की तुमच्या फायनान्शियल रिव्ह्यू किंवा बिझनेस रिव्ह्यू जो आहे ना तो प्रत्येक महिन्याला घेणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे कुठल्या पण तुमचा सेल्सचा रिव्ह्यू असू द्या, तुमचे टीमचे रिव्ह्यू जे आहेत किंवा तुमचे कॅश फ्लो रिव्ह्यू असू द्या किंवा तुमच्या इंटरनल मॅन्युफॅक्चरिंग किंवा ऑपरेशनचा रिव्ह्यू जो आहे तो घेणं गरजेचं आहे. प्रत्येक महिन्याला प्रत्येक बिझनेस ओनरनी एकदा तरी त्यांच्या बिझनेसचा ओव्हरऑल रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे. म्हणजे काय की तुमचे नंबर्स पाहिजे. रिव्ह्यू घेणं म्हणजे काय की नंबर्स पाहिजे की किती ग्रोथ आहे, कुठं अजून जास्त आपल्याला चान्सेस आहे की आपल्याला जास्तीचं कुठली स्ट्रॅटर्जी यूज करणं गरजेचं आहे. की ह्याच्यातून काय होणार की आपल्याला रिअल नंबर माहीत होणार आणि रिअल नंबर माहीत झाल्यानंतर पुढचे ऍक्शन्स प्लॅन्स काय हे आपल्याला डिसाईड करता येईल. आणि त्याच्यानंतर तुमच्या बिझनेसचे बॅलन्स शीट आणि तुमचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आहे ते रीड करता येणं आवश्यक आहे. जर ह्या 3 गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या तर ऑब्व्हियसली मला नाही वाटत की कुठला पण बिझनेस आहे तो फेल होऊ शकेल. एक तर आहे की तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग करायचं, दुसरं आहे की तुमच्या बिझनेसचा रिव्ह्यू आहे प्रत्येक अँगलनी, फ्रॉम सेल्स, ऑपरेशन्स, अकाउंट्स, फायनान्स आणि स्ट्रॅटर्जी ह्या डिसाईड करणं. आणि तिसरी म्हणजे की हाऊ टू रीड बॅलन्स शीट रीड करणं आणि त्याच्यावरती फायनान्शियल अँगलनी पॉझिटिव्ह ऍक्शन घेणं. ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या आत्मसात केल्या तर प्रत्येक बिझनेसला ज्या चॅलेंजेस आहे ते येणार नाहीत. नक्कीच सर. तर सर आता आपला जो पॉडकास्ट होता पॉडकास्ट बरेचसे लोक बघतील आणि त्यांना गायडन्स तर एकदम खूप चांगल्या पद्धतीने भेटला आहे. पण अशा लोक ज्यांना तुमचे कोर्सेस करायचे आहेत, तुमच्याकडून गायडन्स घ्यायचं किंवा तुमच्यासोबत चालायचं, ते तुम्हाला कशी कनेक्ट करतात? 2 प्रकारे कनेक्ट करू शकतात. की आपला जो कनेक्ट करायचा असेल तो ऑनलाईन मला लिंक्डइन किंवा माझी जी वेबसाईट आहे santoshkavre.com तर त्याला लॉग इन करून तुम्ही रिक्वेस्ट पाठवू शकता. तुम्हाला ज्या गोष्टीची किंवा अवेअरनेस किंवा माझ्याकडून काही ॲडवायझर घ्यायचे असेल तर ते घेता येईल. आणि दुसरं आहे की ह्या पॉडकास्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आम्ही शेअर करतोय. तर त्याला कॉन्टॅक्ट करून पण तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता आणि फायनान्शियल अवेअरनेस आणि तुमचे CFO प्रोसेस जे आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला गायडन्स आहे तो घेऊ शकता.
तर सरांनी सांगितल्याप्रमाणे सर ऑनलाईन पण अवेलेबल आहे, ऑफलाईन सुद्धा अवेलेबल आहे. सरांचे सोशल मीडिया आहेत, युट्यूब, तर वेबसाईट आहे. तर आम्ही सगळे लिंक मध्ये ते देऊयात, त्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. ज्यांना कोणाला गायडन्स पाहिजे असेल किंवा सरांसोबत कनेक्ट करायचं असेल तर ते नक्कीच सरांना करू शकतात. आणि सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खूप खूप म्हणजे खूप सुंदर पद्धतीने खरं तर ह्या गोष्टी लोक लक्षात घेत नाही फायनान्सला, आणि त्या तुम्ही एकदम सुंदर पद्धतीने गायडन्स केला. त्याने नक्कीच आमच्या प्रेक्षकांना उपयोग पडेल. आणि सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात आणल्या आणि गायडन्स दिला. खूप खूप धन्यवाद सर. Thank you so much for inviting me in your podcast.